ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग आपण पाहत आहोत. आता खरं तर इथे प्रिया सगळ्यांसमोर एक्सपोज झालेली असते, म्हणजे अश्विन समोर सुद्धा. खरं तर प्रियाला एक्सपोज करण्यासाठी इथे ईश्वरी, काव्या, त्याचबरोबर अधिराज आणि सँडीने मदत केलेली आहे. याचा संपूर्ण एपिसोड आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तो नक्कीच पहा. आता इथे अधिराज म्हणत असतो, प्रिया तुला काय वाटलं, तू आम्हाला फसवतेस. खरं तर आम्ही तुला फसवत होतो आणि सगळ्या काही आपल्या डेट सर्व काही भेटणं या पेनड्राईव्हमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे मी, असं म्हटल्यानंतर खरं तर इकडे जी काही प्रिया असते इथे अश्विनला म्हणत असते, हे सगळं काही अश्विन खोटं, हे सगळं काही सायली अर्जुनने प्लॅन करून केलेलं आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, तर मी तुझं सगळं काही खोटं आहे. आजपासून खरं तर हा नवरा तुझ्यासोबत अजिबातच नसणार आहे, असं इथे अश्विनने खरं तर इथे प्रियाच्या तोंडावरच म्हटलेलं असतं. कारण की तिचा विश्वासघात ह्या प्रियाने केलेला असतो, त्यामुळे खरं अश्विनला ह्या सर्व गोष्टीचा फार त्रास होत असतो. त्यामुळे खरं अश्विनने इथे प्रियाला घराबाहेर काढलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुला फक्त एका तुझ्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली आहे, आता बघ पुढे काय काय होतंय. तेव्हा सायलीसुद्धा म्हणते, खरं तर तुला एका घावात आम्हाला मारायचंच नाही, दररोज तुला तडफडून मारायचं आहे, प्रत्येक गुन्ह्याची, प्रत्येक तुझ्या चुकीची तुला शिक्षा द्यायची, असं इथे सायली ठणकावूनच प्रियाला म्हणत असते. आता खरं तर प्रियाला नेमकं काय करावं आणि कशा प्रकारे स्वतःचे गुन्हे लपवावं हेच कळत नसतं. त्यामुळे प्रिया इथे फार घाबरलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.